तमिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाले आणि यानंतर आज अखेर इथल्या सत्ता स्थापनेचा तिढा हा सुटलाय। तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि यामध्ये त्यांना तब्बल 107 जागा मिळाल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या चांगलेच नाकी नऊ आले। सुरुवातीला काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या ही 116 पर्यंत पोहोचली होती। तरी देखील 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटला नाही। आज विजय यांचे समर्थक व्हीसीकेच्या कार्यालयाच्या बाहेर तळ ठोकून बसलेत। अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला। त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 पर्यंत जाऊन पोहोचलंय आणि हे संख्याबळ 118 या मॅजिक फिगरपेक्षा 2 ने जास्त आहे। त्यामुळे विजय थलपती यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला। दरम्यान उद्या दुपारी 3 वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे। तर तमिळनाडूमध्ये विजयनं ही मॅजिक फिगर नेमकी कशी गाठलेली आहे आपण जाणून घेऊया। बहुमताचा आकडा हा 118 आहे। काँग्रेसचे 5, व्हीसीकेचे 2, भाकप 2, माकप 2 आणि मुस्लिम लीग 2 सोबतच टीव्हीकेचे 107 आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जागा आता त्यांच्या पारड्यामध्ये 120 इतकं संख्याबळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।